नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माहिती देणार आहे बांधकाम कामगारांना मोफत गृहोपयोगी वस्तू संच वाटप भेटणार आहे. तर शासनाचा जी-आर पण आला आहे त्याविषयी. जे बांधकाम कामगार असेल त्यांना गृहोपयोगी मोफत 30 प्रकारची भांडी दिली जातील. ती 30 प्रकारची भांडी कोणती असणार आहे आणि किती भेटणार आहे याची संपूर्ण माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. बांधकाम कामगारांसाठी मोफत 30 प्रकारची भांडी वाटप योजना शासनाचा जी-आर जाहीर करण्यात आला आहे. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातील नोंदणीत बांधकाम कामगार यांना लाभार्थ्यांसाठी गृहोपयोगी वस्तू संच वितरण योजनेस मंजुरी देण्यात राज्य सरकारने योग्य निर्णय जाहीर केला आहे. बांधकाम व्यवसायात काम करणाऱ्या बांधकाम कामगारांना संबंधित जेव्हा त्यांचं काम पूर्ण झाल्यावर रोजगारासाठी नवीन बांधकाम जेथे सुरू होत असते तेथे स्थलांतरित व्हावे लागते. अशा स्थलांतराच्या ठिकाणी त्यांना नव्याने निवारा, पाल्याचे शिक्षण, आरोग्यविषयक समस्या व भोजनाबाबत भरपूर समस्या त्यांना सामना करावा लागतो. तर त्यासाठी शासनाने दैनंदिन भोजन तयार करण्यास त्यांना मदत होईल. तर महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ यांनी 27/10/2020 रोजीच्या बैठकीत राज्यातील मंडळाच्या 10 लाख नोंदीत सक्रिय बांधकाम कामगारांना गृहोपयोगी वस्तू संच वितरण करण्याबाबत ठराव प्रस्ताव जाहीर करण्यात आला आहे. या योजनेच्या काही अटी व शर्ती आहे. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळांतर्गत नोंदणीकृत झालेल्या बांधकाम कामगारांना या योजनेचा लाभार्थी राहील. नोंदणी इमारत व इतर बांधकाम कामगार लाभार्थी ज्याची नोंदणी सक्रिय आहे आणि विविध नमुन्यातील मागणी अर्ज प्राधिकृत सहाय्यक कामगार आयुक्त, जिल्हा कार्यकारी अधिकारी, सरकारी कामगारी अधिकारी यांच्याकडे भरून दिल्यानंतर गृहोपयोगी वस्तू संघ पुरवण्यात येतील. जिल्हा स्तरावरील सहाय्यक कामगार आयुक्त, सरकारी कामगार अधिकारी या योजनेचे समन्वय अधिकारी राहतील. तुम्ही तुमच्या स्क्रीनवर बघू शकतात किती प्रकारची भांडी आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला 30 प्रकारची भांडी देण्यात येणार आहे आणि ते भांडी कोणती असणार आहे आणि किती भेटणार आहे त्याची नोंद पण तुम्ही त्या जे तुम्हाला भांडी देणार आहे त्याच्यासमोर मेन्शन केलेलं आहे. तर इथं तुम्ही बघू शकतात तुम्हाला 30 प्रकारची भांडी वाटप करण्यात येतील आणि त्याच्या प्रकारे तुम्हाला जे नोंदणीकृत बांधकाम कामगार असतील त्यांनाच त्या योजनेचा लाभ भेटणार आहे. तर तुम्ही इथं तुमच्या स्क्रीनवर बघू शकतात महाराष्ट्र शासनाने जी-आर पण जाहीर केला आहे या योजनेसाठी. तर तुम्ही इथं बघू शकतात उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, नंतर तुम्ही मंत्रालय मुंबई दिनांक 18 जानेवारी ही संपूर्ण माहिती तुम्ही या जी-आर मध्ये वाचू शकतात. एक वेळा हा जी-आर संपूर्ण वाचून घ्या. काय प्रकारे कोणती प्रकारे माहिती मेन्शन केलेली आहे तर तुम्हाला पण या योजनेची माहिती भेटून जाईल. जर तुम्ही बांधकाम कामगार असतील आणि या योजनेचा लाभ घेतला नसेल तर माझी माहिती बघून तुम्ही ह्या योजनेचा लाभ घेऊ शकता. जर तुम्ही बांधकाम कामगार असतील तर योजनेचा लाभ नक्की घ्या. जर तुम्हाला माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.